नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सारंगचे कान भरणाऱ्या आजींना जानकी आणि नानांनी दाखवला कोकणातला रस्ता आणि त्याचबरोबर ऐश्वर्याला पुन्हा एकदा घरी घेऊन येण्याचा निर्णय घेणाऱ्या सारंगला सुद्धा नानासाहेबांनी आता घरातून हाकलून दिलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आपण बघितलं की ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाला किती जास्त त्रास दिलेला आहे. जेव्हापासून तिचं सौमित्रबरोबर लग्न ठरलं आणि ते लग्न मोडल्यानंतर तिने सारंगबरोबर लग्न करून ती रणदिवेंच्या कुटुंबामध्ये आली. ती मनामध्ये सुडाची भावनाच घेऊन आली. ते घर कसं उद्ध्वस्त केलं जाईल याचा विचार करत राहिली आणि मग तिच्या हातामध्ये एक आयतं कोळीतच मिळालं. तिला इथे ऋषिकेशचं सत्य कळालं की इथे ऋषिकेश हा नानासाहेबांचा आणि इथे सुमित्राचा सावत्र मुलगा आहे. तर इथे सावत्र मुलगा आहे हे वाक्य घेऊन ती जी काही आता पुढे निघून जाते आणि सगळ्यांच्या मनामध्ये ऋषिकेशबद्दल आणि जानकीबद्दल विष पेरायला सुरुवात करते की इथे जानकी आणि ऋषिकेश हे दोघेजण हे घर चालवतात. इथे या घरामध्ये सारंगला काही मान नाही, असं ती सारंगला सातत्याने त्याच्या मनात आणि डोक्यात भरवत असते. आणि तेव्हा इथे ती घर तोडायला सुरुवात करते, ती सारंग आणि आजीपासून. आणि रणदिवेंच्या कुटुंबामध्ये आता आजी तिला तिच्या बाजूने खेळणारा आता एक खेळाडूच सापडतो. आजी तर चांगल्या पद्धतीनेच तिला मदत करत असते आणि तिला इथे सातत्याने जानकी कशी वाईट आहे, ऋषिकेश कसा वाईट आहे, हे दोघेजण सावत्र आहेत, तुम्ही सख्खे आहात, तरीसुद्धा सत्ता यांच्या हातामध्ये का, हे सगळे प्रश्न आता आजीला जे पडत असतात ते ऐश्वर्याला सांगत असते. ऐश्वर्याला तेच हवं असतं, अरे वा, आता इथे घर पोखरण्यासाठी आता मी फक्त एकटी घुस नाही आहे, तर माझ्याबरोबर आता दोघे मला मदत करण्यासाठी आहेत, एक म्हणजे सारंग आणि आजी. त्या पद्धतीने ती आता पूर्णपणे रणदिवे कुटुंब जवळजवळ उद्ध्वस्त करते, सगळ्यांना एकमेकांपासून तोडते. बरं, हे सगळं आता सारंगला माहिती आहे, तरीसुद्धा सारंगचं हे कुठलं प्रेम आहे प्रेक्षकांनो ते काही कळत नाही आहे. म्हणजे इथे जेव्हा सारंगला ऐश्वर्या सांगते की नानासाहेबांना धक्का देणारी व्यक्ती ही जानकी होती, तेव्हा तर सारंगचा आवाज खूपच जास्त वाढलेला असतो. ए जानकी, तू माझ्या नानांना धक्का दिलास, इथपर्यंतसुद्धा इथे आता सारंग जानकीला म्हणालेला असतो. त्याच्यामुळे ए सावत्र असा तो ऋषिकेशला सुद्धा म्हणालेला असतो, कारण तू सावत्र आहेस, कळलं का ऋषिकेश. जर माझ्या नानांना काही झालं किंवा ज्या वेळेला सुमित्राला इथे ऐश्वर्यानेच एका रूममध्ये बंद करून ठेवलेले असते आणि नाव जानकीवरती आणलेलं असतं, तेव्हासुद्धा जानकी जाऊनच सुमित्राचा जीव वाचवते. ज्या वेळेला ओवीला भेटण्यासाठी सुमित्रा गेलेली असते. प्रेक्षकांनो, ह्या बारीक सारीक गोष्टी आपण बघत आलो आहे की ऐश्वर्याने कशा पद्धतीने इथे जानकी असू दे, ऋषिकेश असू दे, नाहीतर घरातले प्रत्येकजण असू दे, तिने किती त्रास दिला आहे. आणि तिला जिंकायची सवय अशी काही लागली आहे की आता तिची जी काही हार झाली आहे, ती ज्या पद्धतीने आता तोंडावरती पडली आहे, ती तिची हार तिला सहन होत नाही आहे. आणि तिने आधी तर तिच्या मनामध्ये सुडाची भावना होतीच, पण आता ती खूपच जास्त वाढलेली आहे. कारण आता सरळ जानकी, नाना, ऋषिकेश हे तिघेजणं तिला चांगला तिचा मान पान करून तिची खणा नारळाने ओटी वगैरे भरून तिची पाठवणी केलेली असते ना तिच्या माहेरी, त्याच्यामुळे तिला अजूनच राग आलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सारंगला ही गोष्ट कळत नसते की बाबा, जेव्हा मला कळलं की नानांना ढकललंय जानकी वहिनीने, तेव्हा तर मला खूप राग आला होता. जानकी वहिनीला मी वाटेल तसं बोललो, तिच्यावरती आवाज चढवला, तिला घरातून हकलून देण्यामध्ये सुद्धा माझा हात होता. ओवी जी माझी लाडकी इथे आता पुतणी होती, तिच्याबरोबर मी वैऱ्यासारखा वागलो. आणि हे सगळं कशासाठी, तर ऐश्वर्याच्या प्रेमापोटी. जे ऐश्वर्या फक्त प्रेमाचं नाटक करते ना, स्वतः त्याला इज्जत देत की नाही काही. पण आता स्वतः त्याला इज्जत देत नाही, पण घरातले लोक तुला कसा अपमान करतात, तुला कसा मान देत नाही, घरामध्ये त्याला मान मिळवून देत असते आणि स्वतःच त्याला मान देत नाही. असा मान इथे सारंगला हवा तरी कशाला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे ऐश्वर्याला घरातून बाहेर काढली आहे सारंग, तरीसुद्धा त्या बाईवरती विश्वास ठेवतोय, जिथे नाना स्वतः, त्याचे वडील स्वतः तोंडाने सांगतायत की मला ऐश्वर्याने धक्का दिला, ही ऐश्वर्या हे घर उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे. मग आता जी व्यक्ती आपल्या कुटुंबाचा विध्वंसक बनून येते, त्या व्यक्तीबद्दल एवढं प्रेम वाटावं. म्हणजे इथे जेव्हा जानकी ऋषिकेशची वेळ आली होती, तेव्हा तर हा सारंग, हा त्याला सगळेजण म्हणतात ना टेडीबेअर, ते अगदी बरोबरच आहे.
तर इकडे ऐश्वर्या आणि तिचे वडील सयाजी विखे पाटील त्याला वांगसुद्धा म्हणतात आणि हीच त्याची लायकी आहे प्रेक्षकांनो. त्याला अगदी बरोबर नावाने इथे आता संबोधलं जात आहे. याच वांग्याने ऋषिकेश आणि जानकीला काय काय सुनावलेलं असतं. मग आता त्यांची काही चुकी नसताना जर तू त्यांना इतकं बोलू शकतोस तर मग इथे तर तुझ्या बायकोने ते गुन्हे केलेत आणि तुझ्याबरोबर केलेत. तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस की त्यांनी मला चिटिंग करायला सांगितली, मी चिटिंग केली. त्यांनी मला वहिनी आणि दादाबरोबर नाते तोडायला सांगितले, मी तोडले. त्यांनी जे जे काही करायला सांगितलं मी सगळं केलं. मग तुला जर माहिती आहे की तिने तुला गुन्हेच करायला सांगितलेत आणि जर तू ते केलेस तर त्या व्यक्तीबद्दल तुला इतकं प्रेम वाटावं की तू वेड्यासारखा वागतोयस आणि तिला फोन करून तू म्हणतोयस की अजूनही तुझं तिच्यावरती प्रेम आहे. सिरियसली प्रेक्षकांनो, हे काय दाखवलं जातं आहे की इथे सारंगला आत्ता तरी अक्कल यायला हवी होती, पण नाही. आता सारंगचा हात जो मूर्खपणा चालू आहे याचा फायदा आता ऐश्वर्या करून घेणार असते. ऐश्वर्या आता त्याच्या मार्फत घरामध्ये अजून फूट पाडण्याचं काम करणार असते आणि ते तिने स्वतःला स्वतः वचन दिले. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता रामनवमी असल्यामुळे घरामध्ये जल्लोषात रामनवमी ही साजरी केली जात असते. सगळेजण एकत्र पूजेला बसणार असं जानकी आता सांगते. सुमित्रा म्हणते की तुम्ही दोघेजण पूजा करा. जानकी म्हणते नाही नको. जानकीसुद्धा आता हुशार झाली प्रेक्षकांनो. तिला कळतं आहे इथे मानापानाच्या गोष्टी पुढे जाऊन इतक्या वाढत जातात की लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. म्हणजे आता आम्ही घरातले मोठे आहोत म्हणून जर आरतीचा मान आम्हाला दिला जातोय तर तो मान यांनाच का, म्हणून इथे ऐश्वर्या सारंगचे कान भरत असते. त्यामुळे इथे जानकी आता स्पष्टपणे बोलते की मान पान आम्हाला दोघांना नकोच. सगळेजण एकत्र पूजेला बसूया, सगळेजण पूजा करूया, आम्हाला दोघांना नको. कारण जानकी आता समजून गेले की या गोष्टी वाटक्या तितक्या सोप्या नाही आहे. म्हणजे इथे सुमित्रा जी आता हिचं कौतुक करते, एकेकाळी तिनेच जानकीला अपमानित करून घरातून हकलून दिलं होतं. पण इथे आता प्रेक्षकांनो, आता सारंग जो आहे तो मूर्खासारखा वागतोय. त्याच्यामध्ये आजीची भर पडली आहे. आजी येते आणि विचारते की माझी गुंडी कुठे आहे. नाव पण अगदी शोधूनच ठेवले, ती गुंडीच आहे. तर ती विचारते की माझी गुंडी कुठे आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते त्या ऐश्वर्याचं नावसुद्धा घरामध्ये घेऊ नकोस. नानासाहेबांनी सांगितलं तिचं सगळं सत्य. तिने जानकीवरती खोटा आळ घेतला होता की जानकीने नानांना ढकललं आहे. खरं तर ऐश्वर्यानेच ढकललं होतं आणि हे स्वतः नानासाहेबांनी कबूल केले. तिला पाठवलं तिच्या माहेरी चांगली ओटी वगैरे भरून. पुन्हा तिचं नाव घेऊ नकोस आई घरामध्ये. तेव्हा इथे आता आजीला वाटतं की माझ्या गुंडीला घरातून हाकललं. तर इकडे प्रेक्षकांनो, खरं तर या आजीलाच घरातून हाकलायला पाहिजे. कारण या आजीने सगळं सावत्र सावत्र हिच्या डोक्यामध्ये भरवले आणि तीच घरामध्ये फूट पाडण्याचं काम करते. खरं तर या लायकी नसलेल्या बाईला कोकणामध्येच ठेवायला पाहिजे होतं. त्यानंतर आता इथे आजी जाते आणि म्हणते की काय रे सारंग, माझी गुंडी कुठे आहे. तेव्हा सारंग म्हणतो की गेल्या त्यांनी काय केलं माहिती आहे का. नानांनी सगळ्यांसमोर सांगितले की त्यांनीच नानांना धक्का दिलाय म्हणून. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, अरे वेड्या सारंग, अरे जी बाई एकटी तुझ्या बाजूने घरामध्ये सगळ्यांबरोबर भांडत होती तुझ्या मानापानासाठी आणि त्या बाईला घरातून हकलून देण्यापर्यंत तू गप्प का बसलास. अरे तो ऋषिकेश नेहमी त्याच्या बायकोच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. पण इथे मूर्ख बाईला एक गोष्टी कळत नसते की ऋषिकेश जानकीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो कारण तिची बाजू सत्याची असते. जर ती असं चुकीचं वागली असती तर ऋषिकेशने त्या चुका पाठीशी घातल्या असत्या का. अजिबात नाही. पण इथे आता आजी जानकीची, ऋषिकेशची आणि ऐश्वर्या सारंगची बरोबरी करायला जाते. त्यानंतर इथे आता ऐश्वर्या आता नसल्यामुळे आता आजी सारंगचे कान भरत असते. ती म्हणत असते की गुंडीने तुझ्यासाठी काय नाही केलं. अरे तुझ्यासाठी ती अख्ख्या घराबरोबर लढत होती. आता ती अख्ख्या घरापासून सारंगला तोडत होती. हे काही आजी सांगत नसते. तेव्हा इकडे आता लगेच जानकी ते बोलणं ऐकते. तिच्या कानावरती त्या गोष्टी येतात मानापानाच्या. तेव्हा जानकी म्हणते, आजी जरा तुम्ही आणि सारंग भाऊजी खाली येता का. मला महत्त्वाचं बोलायचं आहे. जरा या तुम्ही सगळेजण. मानापनाच्या गोष्टी काय चालू आहेत ना त्या मला आता कळू द्याच की आम्ही इथे कुणाचा मानपान हिरावून घेतला ना ते आम्हालासुद्धा कळलं पाहिजे. तेव्हा इकडे आता जानकी खाली आजीला बोलावते. आजीचं तिने खूपच इथे ऐकून घेतलेलं असतं आणि तिला कळलेलं असतं की इथे ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींचं जे वागणं काही बदललेलं आहे त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा आजीचा सुद्धा आहे. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की नाना, आई मी तुमचा मान ठेवते पण आज एक लहान तोंडी मोठा घास घेते. आजींचं असं म्हणणं आहे की ऐश्वर्याला या घरातून बाहेर का काढलं. ती तर सारंग भाऊजींच्या खंबीरपणे पाठीशी उभी होती. त्यांना त्यांचा मान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी तिने मदत केली होती. तर आता मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी आणि ऋषिकेशने तुमचा मानपान कसा हिरावून घेतला ते जरा आम्हाला सांगा बरं. तेव्हा इथे जानकी म्हणते, मी या घरामध्ये आले तेव्हा सावत्रपणा वगैरे मला काहीच माहिती नव्हतं.
मला आईने घराच्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या जबाबदाऱ्या कशा व्यवस्थित पार पाडता येईल याच्याकडे मी लक्ष दिलं. सौमित्र भाऊजी, तुमचा मानपान आम्ही कधी हिरावून घेतला का? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही वहिनी. सारंग भाऊजी, आम्ही कधी तुम्हाला मान दिला नाही हो, कधी तुमचा अपमान केला ते जरा सांगा. तेव्हा इथे सारंग आता गप्पच बसतो. जानकी म्हणते, आजी, माझं लग्न झाल्यापासून तुम्ही कधीच मला माया दिली नाही. जी माया तुम्ही सारंग भाऊजींच्या बायकोला ऐश्वर्याला दिली होतीत का? तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं की मी सावत्र सून आहे म्हणूनच ना. मी कधी तुमचं मानपान केलं नाही, कधी तुम्हाला वेळेवरती चहा नाश्ता जेवण विचारलं नाही, कधी तुमच्या वेळेवरती तुम्हाला गोळ्या दिल्या नाही. ते सांगा ना, मी कधी माझं सुनेचं कर्तव्य तुमच्या लेखी पार पाडलेलं नाही आहे का? तेव्हा इथे आता जानकी म्हणते की मी या घरामध्ये मोठी सून म्हणून आले, म्हणून इथे आता पूजा करणं असू दे किंवा घरातले काही अधिकार असू दे ते मला मिळाले. पण जेव्हापासून ऐश्वर्याचं लग्न झालं, अवंतिकाचं लग्न झालं, पूजेचा मान मी स्वतःहून त्यांना दिला नाही का? तर इकडे आता घर सांभाळणं म्हणजे मी सगळ्यांचं काही मानपान हिरावून घेतलेलं आहे का? सारंग भाऊजी, तुम्हाला ऋषिकेश नाही म्हणाले का की तुम्ही कंपनीमध्ये आता ऑफिस सांभाळा, तुम्हाला ते केबिन नव्हते देत? तेव्हा सारंग म्हणतो, देत होता. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, शेतीची आवड तुम्हाला आहे, पण शेतीमध्ये तुम्ही काय एकटे काम करत होता? आपले कामगार, आपले शेतकरी बांधव नव्हते का तुमच्या मदतीला? अहो, तुम्हाला शेती आवडते म्हणून तुम्ही जात होता, पण तुम्ही शेतामध्ये खपत होता का? तुम्हाला जर कधी मन दिलं तर, नाहीतर तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष देत होता ना. तेव्हा इथे आता जानकीसुद्धा चिडलेली असते. जानकी म्हणते, मी कधी कुणाचा मान हिरावून घेतला? मला मानपान नको, मला फक्त माझ्या कुटुंबाबरोबर राहता येतं आहे, त्यांची सेवा करता येते, यापेक्षा अजून मला काही नको आहे. आजी, तुम्हाला माझे चांगले गुण कधी दिसलेच नाही का हो? ऐश्वर्या घरातून हकललं, माझ्यावरती जेव्हा खोटे आरोप झाले की मी नानांना ढकललं, तेव्हा तर तुम्ही कुणीही माझ्या बाजूने उभे राहिला नाहीत. उलट या घरातून मला हकलून देण्यामध्ये सगळ्यांचा पुढाकार होता. तेव्हा तुम्हाला वाटत होतं मी नानांना ढकलू शकते, म्हणजे 10 वर्षात तुम्ही मला हेच ओळखलत का? तेव्हा इथे जानकी म्हणते की सगळ्यांचं प्रेमाने केलं, सगळ्यांना जे हवं ते सगळं दिलं, पण तुम्हाला माझा सगळा चांगुलपणा दिसलाच नाही वाटतं. म्हणजे मी कशी वाईट आहे, मी कसं सगळ्यांचा मानपान हिरावून घेते, या गोष्टींवरती तुमचा विश्वास बसतो. तेव्हा जानकी म्हणते की यापुढे मला पूजेचा मान नको, मला कसलाच मान नको, मला फक्त घरामध्ये राहता येते माझ्या कुटुंबाबरोबर, त्यांच्यावरती प्रेम करता येते, हेच मला पुरेसं आहे, बाकी मला काही नको. तेव्हा इथे जानकी चाव्या घेते आणि सुमित्राच्या हातामध्ये देते आणि म्हणते, आजी बास झालं, या चाव्यासुद्धा मला नको आहेत, पण आता हे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती करू नका. तेव्हा इथे जानकी म्हणते, आई सॉरी, मला माफ करा, पण आजींनी कधीच मला सून मानलं नाही. त्यांनी जसं या लोकांना प्रेम दिलं तसं मला कधीच दिलं नाही. अवंतिकावरती सुद्धा त्यांचं इतकं प्रेम नाही आहे, पण ऐश्वर्यावरतीच का? का तर ऐश्वर्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून देते, त्यांचा अपमान करते, म्हणून का? आजी, तुम्हाला अशी सून हवी आहे जी घर तोडेल? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकी आता चांगलंच आजीला सुनावते. तेव्हा इकडे जानकी म्हणते, ऐश्वर्याने तुमचं काय केलं हो? तुम्हाला कधी प्रेमाने चहा दिला की तुम्हाला काही आणून दिलं, कधी मान दिला? अहो, वेळ प्रसंगी ती तुम्हाला सुद्धा खोटं पाडायची, तुम्हाला माहिती नाही आहे का? तर इथे जानकीने आता चांगल्या पद्धतीने कान उघडणी केल्यानंतर नानासाहेब चिडतात. नानासाहेब म्हणतात की सासूबाई, मी तुम्हाला माझ्या घरामध्ये राहू दिलं कारण तुम्हाला कुणीही नव्हतं म्हणून, पण तुम्ही नेहमी माझ्या ऋषिकेशला सावत्रपणाची वागणूक दिलीत, त्याने कधीच दिली नाही. पण तुम्ही जसं या 3 मुलांवरती प्रेम केलं तसं माझ्या ऋषिकेशवरती प्रेम केलं नाहीत, आणि तुम्हीच ऐश्वर्याला जास्तीत जास्त फूस लावली आहे. या गोष्टी न कळण्या इतपत मी काही मूर्ख नाही आहे, पण तरीसुद्धा मी इथे तुमच्याकडे दुर्लक्ष करत होतो. कधी तुम्ही सारंग आणि ऐश्वर्याला सांगितलं का तुम्ही चुकताय, हे आपलं कुटुंब आहे, हे आपलं घर आहे, आपण आपलं घर बांधून ठेवलं पाहिजे? नाही, उलट तुम्ही जानकी आणि ऋषिकेश यांना त्यांच्या नजरेमध्ये अजून पाडलं, ते कसे वाईट आहेत असं सांगितलं. खरंच माझा ऋषिकेश, माझे जानकी वाईट आहेत का? ते या घरामध्ये राहतात, या घराचं सगळं काही व्यवस्थित बघतात, ते तुमच्या डोळ्यामध्ये खुपतं, चांगलं तुम्हाला दिसत नाही, वाईट त्यांच्यामध्ये शोधायला जाता, त्यांच्यामध्ये वाईट काय दिसतं तुम्हाला? तेव्हा इथे आता नानासाहेब आता आजींना म्हणतात की सासूबाई बास झालं, तुम्हाला जर या घरामध्ये माझं घर तोडायचं असेल, या घरामध्ये राहून तुम्हाला माझं घर जोडता नाही तर तोडता येत असेल ना, तर तुम्ही कोकणामध्ये राहा, तिथे तुमच्या सेवेसाठी मी काही माणसंसुद्धा ठेवतो, तुम्हाला सगळं काही तिथे मिळेल, पण तुम्ही आता माझ्या घरामध्ये राहायचं नाही. तेव्हा इथे आजी म्हणते, असं करू नका नानासाहेब, माझं चुकलं. तेव्हा नानासाहेब म्हणतात, का ऐश्वर्या जेव्हा आमचं घर तोडत होती तेव्हा तुम्ही आनंदाने ते सगळं बघत होता ना, मग आता तुम्हालासुद्धा त्याची शिक्षा मिळाली पाहिजे. माझं घर उद्ध्वस्त करणाऱ्या माणसांना माझ्या घरामध्ये जागा नाही आहे. तेव्हा इकडे आता लगेचच
ती आजी म्हणत असते, सुमित्रा अगं हे सगळं काय चाललं आहे, मला आता घरातून हाकलून देत आहेत. तेव्हा इथे ह्या जानकीने काय केलं बघितलंस ना. तेव्हा सुमित्रा आई म्हणते की बास झालं आई, अगं हे काय बोलतेस तू, दरवेळेला जानकी कशी वाईट हेच बोलतेस. आता तू आल्या आल्या तुला 1 ताससुद्धा झाला नाही तर तू सारंगचे कान भरायला गेलीस. मग ते अजून काय बोलणार आहे. आणि कधी तुला या घरामध्ये जानकीने चुकीची वागणूक दिली का. अगं ते ऐश्वर्याने दिले तरी, पण माझ्या जानकीने दिली आहे. तेव्हा इथे नाना म्हणतात की या घरामध्ये घर तोडणाऱ्या माणसाला जागा नाही आहे. मी आधीच आमच्या घरातली घाण बाहेर हकलून दिलेली आहे आणि तुम्ही या घरामध्ये अजून घाण करण्यापेक्षा तुम्हीसुद्धा गेलेल्या बऱ्या. तेव्हा इकडे आता सुमित्राला नानासाहेब म्हणतात की सुमित्रा काळजी करू नको, तिथे कोकणामध्ये आपण त्यांची सगळी सोय करूया. त्यांना जे जे काही हवं नको ते सगळं आपण त्यांना तिथे देऊ, पण आता यांची पाठवणी आता कोकणामध्ये करूया. तेव्हा नाना म्हणतात की या घरामध्ये तुम्ही राहून फूट पाडलीत. माझ्या जानकी आणि ऋषिकेशला नेहमी सावत्रपणाची वागणूक दिलीत, त्यांच्याशी कधी प्रेमाने बोलला नाहीत, ऐश्वर्याला घर तोडण्यामध्ये मदत केलीत. मग कशाला हव्यात तुम्ही इथे. अहो मोठी माणसं, म्हातारी माणसं, वयस्कर माणसं घरामध्ये कशासाठी हवे असतात. तर इथे जर कुणी चुकत असेल तर त्याला सरळ मार्गावरती आणण्यासाठी हवे असतात, प्रेम करण्यासाठी हवे असतात. तुम्ही जसं प्रेम या 3 मुलांवरती केलं, सारंग, सौमित्र, शर्वरी, तसं प्रेम तुम्ही माझ्या ऋषिकेशवरती का नाही केलं. त्याने तुमच्यावरती भरभरून प्रेम केलं, तुमच्यावरती जीव ओवाळून टाकला. तुम्ही तसं कधी केलं. पण तुम्ही फक्त हक्क अधिकार या क्षुल्लकशा गोष्टींमध्ये अडकून पडलात. अहो जर जिथे प्रेमच नसेल तिथे हक्क अधिकार हवेत तरी कशाला. तेव्हा इथे आता नाना म्हणतात की जा तुम्ही आता कोकणामध्ये जाण्याची व्यवस्था करा. रामनवमीचा उत्सव झाला की तुम्ही कोकणाकडे रवाना व्हायचं. आता तुम्ही इथे राहायचं नाही, मी तुम्हाला राहूच देणार नाही आहे. तुम्ही कितीही हातापाया पडा, कितीही नाटके करा, नाटकं आता बास झाली. या नाटकांचा मला कंटाळा आलेला आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता जानकी म्हणते, सारंग भाऊजी सगळेजण म्हणतात की तुम्ही आमच्या दोघांचं ऐकता. काय ऐकता तुम्ही आमच्या दोघांचं. शेती करा, मी सांगितलेलं तुम्हाला की तुम्ही शेती करा म्हणून. सौमित्र भाऊजींनी वकिली केली, त्यांना वकील व्हायचं होतं, ते नामांकित वकील झाले ना. आता शेती तुम्हाला करायची होती, याच्यामध्ये माझी काय चुकी आहे. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी तुम्ही मला सांगा, मी आता गोल्ड मेडलिस्ट आहे. मी जर एखाद्या कंपनीमध्ये काम केलं तर मी हवं तेवढा पगार घेऊन आनंदाने राहू शकते ना. पण मी काय निवडलं तर मला माझं कुटुंब सांभाळायचं आहे, मला गृहिणी व्हायचं आहे. मला माझ्या सासू सासऱ्यांची, माझ्या सर्व लोकांची मला इथे सेवा करायची आहे. अवंतिका आपली लॉयर आहे, पण ती तुमच्याबरोबर वकिली करते ना. मग तर मी ठरवलं की आता बास झालं, आता मी घर सांभाळत नाही आहे, आता मी बाहेर जाऊन नोकरी करणार आहे. तर तो सर्वस्वी माझा निर्णय असणार आहे. माझ्या सासू सासऱ्यांनी कधीच मला असं सांगितलं नाही की तू बाहेर जाऊन नोकरी करू नको म्हणून. पण हा वैयक्तिक माझा निर्णय आहे की मला गृहिणी व्हायचं होतं. मी इथे कधी कुणाला थांबवलं आहे का. सारंग भाऊजी मी तुम्हाला नाही सांगितलं का की तुम्ही आता शेतीकडे जास्त लक्ष देऊ नका, तुम्ही ऑफिस सांभाळा. मी नाही सांगितलं तुम्हाला. मग ह्या मानापानाच्या गोष्टी, अधिकाराच्या गोष्टी येतातच कुठे. तुम्ही आमच्या तालावरती काय नसता. तुम्ही म्हणालात की तुम्हाला शेतीमध्ये आवड आहे, मी म्हणाले की शेती करा. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मी चुकीचा सल्ला असा काय दिला. तेव्हा इथे तुमची बायको लढत होती तुम्हाला इथे न्याय मिळवून देण्यासाठी, तुमचे अधिकार मिळवून देण्यासाठी. अहो पण ते अधिकार, हक्क दुसऱ्याकडून खेचून हिरावून घेऊन आपल्याला जर मिळाले असतील तर ते अधिकार काय कामाचे. अधिकार आपण स्वतः मिळवायचे असतात. तेवढं पोटेन्शियल आपल्यामध्ये पाहिजे. तुम्हाला इथे कंपनीमधलं काय येतं. तुम्ही कंपनी सांभाळायला घेतलीत, कंपनी पूर्णपणे डुबली. कंपनी आपली नावारूपाला होती ती सगळी काही खाली पडली. मग हे अशा रूपाने तुम्ही आपली कंपनी वरती आणणार होता का. ऐश्वर्याच्या डोक्याने. तुम्हाला जर एवढं डोकं आहे तर कंपनी आपली कुठल्या कुठे गेली पाहिजे होती. मग जर ऋषिकेश व्यवस्थित कंपनी सांभाळत नव्हते तर तुम्ही ती कंपनी अजून नावारूपाला का नाही आणली. का घर गहाण ठेवावं लागलं. का कंपनी आपली पार खाली लॉसमध्ये गेली. तेव्हा इथे जानकी म्हणते की स्वतःच्या चुकीचं खापर आमच्या डोक्यावरती फोडू नका, तर या घरामध्ये शांतता नांदेल. तेव्हा इथे आता लगेचच सारंग म्हणतो की मलासुद्धा माझी बायको या घरामध्ये हवी आहे. तिच्याकडून चुका झाल्या असतील पण म्हणून आपण काही त्यांना तिकडे ठेवायचं का. मी ऐश्वर्याला या घरामध्ये परत आणणार आहे. त्या माझ्या बायको आहेत, मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो की ऋषिकेश दादा कसं जानकी वहिनीच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. तेव्हा नाना म्हणतात, अरे मूर्ख माणसा, कारण ती खरी असते, ती सत्याची बाजू घेते म्हणून ऋषिकेश तिच्या पाठीशी उभा असतो. आणि तू तुझ्या वडिलांना मारणारी बाई, माझा खून करणारी बाई, तिच्या पाठीशी तुला उभं राहायचं आहे. नाही, राहा ना, राहा.
तुला तिची बाजू घ्यायची आहे ना, घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिला जर या घरामध्ये तुला परत आणायचं असेल ना, तर जानकीसाठी ऋषिकेश हे घर सोडून गेला होता. तू सुद्धा इथे निघून जा. मी पण बघतो ना ती ऐश्वर्या तुला तिच्या घरी ठेवून घेते का. अशा पद्धतीने नाना म्हणतात की जा सारंग, आता तू सुद्धा या घरामध्ये राहायचं नाही, कारण तुझ्या बायकोला या घरामध्ये जागा नाही आहे. तिच्या इतका तू सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहेस, कारण तू तिच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये तिची साथ दिलेली आहेस. कळलं ना तुला. तू तुझ्या भावावरती वहिनीवरती आवाज चढवलास, मला काही माहिती नाही आहे का. ऋषिकेशची कॉलर पकडलीस, मला काही माहिती नाही आहे का. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात की जा सारंग, आत्ताच्या आता या घरातून चालता हो. अशा पद्धतीने इथे नानासाहेबांनी आजींची त्याचबरोबर सारंगची रणदिवे कुटुंबातून आता चांगलीच हकालपट्टी केलेली असते.